वडवली संघ इथे आता लॉस वाटले जातात तिसऱ्या फेरीसाठी. विजय झालेले संघ आणि चालू असलेल्या दोन्ही संघातले विजय दिलाय ना बाय थोडी दिलाय बाय नाही दिलाय त्यांना विजय दिलाय. जर अंजूरची पडली तर देऊ शकता तुम्ही, नाही तर परत इथे गडी बाद होतोय. दीपेश आउट होतोय. दीपेश इथे आउट होतोय 2 धावा काढून. एक बाद 2. वासिनला बाय भेटलेले. विजयी संघ आणि वडवली पुढचा सामना. धाव संख्या होती ती 1 बाद 3. बॅटर आहे गणेश, संजय, पुन्हा विकेट होते. गणेश जय जय साहेबांना विषय पटला ना भाई, माझा जन्मातून सुटला. व्हॉइस ऑफ कॉमेंट्री. आम्ही स्वागत केला नाही. पाणी पण दिलं काय काय 1-2 माणसं काय करणार आहे त्याला. डिश नव्हते आणलेल्या त्या डिश त्यामुळे चायनीज काय आहे डिश आणल्या काय चायनीज रात्रीने दोघेच जण झोपलेलो. त्या गावाला आका फिरलो इकडे बसणार
धन्यवाद. नुकतंच या व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालं आदरणीय उन्नती महिला मंडळ बचत गटाच्या महिला वर्ग महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. या त्यांचं निश्चितपणाने कुंदे स्पोर्ट कुंदे या संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चालू असलेला सामना आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स अंजूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम पालिवली या दोन संघादरम्यान. दोन्ही संघांचा विचार केला तर अतिशय महत्त्वपूर्ण आणि बलाढ्य संघ म्हणून ओळखले जातात या क्रिकेटच्या पटलावरची दोन मोठी नावं. कुणाल म्हात्रेचा हा बॉल, जागते राहूचा इशारा आणि त्यानंतर बॅटची लिडिंग एज, फलंदाज या ठिकाणी बाद होईल. आणखीन एक धक्का टीम पालिवली संघाला. या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस अर्थातच महायुती चषक 2025चा हा रणसंग्राम. कालच नवीन वर्षाला सुरुवात झाली इंग्रजी महिन्याप्रमाणे आणि सर्वांना नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या एकंदरीत 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कुणाल म्हात्रेचं अप्रतिम षटक राहिलं. अवघ्या 5 धावा देत 3 फलंदाजांना बाद केल्या आणि या संघाला पालिवली टीमला कुठेतरी बॅकफुटवरती आणून ठेवलं गेलं. पालिवली टीमचा देखील एक अनोखा इतिहास आहे. नुकताच आमदार चषक संपन्न झाला चांबळे या ठिकाणी. तिथे विजेता ठरलेला हा संघ मोठमोठ्या संघांना त्यांनी मात दिली होती पालिवली टीमनं. आणि इथून आपण पाहू शकाल 5 धावा धावफळकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये निखिल म्हात्रेला गोलंदाजी ट्रॅकवरती आणलंय. बॅटिंग करताना आपण पाहतोय संजय यांना. 2 षटकांचा हा सामना आपल्या भेटीला आलाय. निखिल म्हात्रेचा हा बॉल स्विंग, अतिरिक्त स्विंग पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये 6 धावा. येणाऱ्या 6 बॉलवरती अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. अर्थात प्रत्येक बॉलवरती आक्रमकता दाखवावी लागेल कारण टीम अंजूर संघ भिवंडी तालुक्यातील एक नामवंत संघ म्हणून चर्चेत असलेला संघ आहे. इथे मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा झालाय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहू शकाल उन्नती बचत गटाच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. सौभाग्यवती रेवंदाताई आगिवले, विभाग अध्यक्ष अंबाडी बीजेपी, त्यानंतर बेबीताई म्हात्रे कुंदे महिला शाखा अध्यक्ष, त्यानंतर दीपाताई आगिवले संघटक महिला विभाग कुंदे बीजेपी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या आहेत आणि ती निश्चितपणाने या स्पर्धेमध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 7 धावा धावफळकावरती आहेत. एकंदरीत थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज निखिल म्हात्रेच्या माध्यमातून. डाव्या हाताचा हा डावखुरा गोलंदाजी करतोय अंजूर संघाकडून. यावेळेला ऑन द राईज केलाय, ऑन साईडला चेंडू ढकललाय. डीप मध्ये प्रोटेक्शन मात्र सिंगल मिळेल. चेंडूची फेकी झाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 9 धावा धावफळकावरती. 2 ओव्हरची मॅच आहे आणि 2 ओव्हरच्या मॅच मध्ये विजय संपादित करायचा असेल टीम पालिवली संघाला तर कमीत कमी 18 ते 20 धावा या धावफळकावरती जोडाव्या लागतील. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. एकंदरीत 9 धावा. या स्पर्धेचा पहिला गोड दिवस आपण पाहतोय. उद्या देखील एक गाव एक संघ असा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचनंतर शनिवारी याच आयोजकांचा संघ कुंदे स्पोर्ट कुंदे संघ या मैदानामध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळेल. अर्थात ओम साई क्रिकेट असोसिएशनचे सामने पाहायला मिळतील. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय दिनेश दादा भोईर यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा. लाख मोलाचं योगदान त्यांचं या स्पर्धेला आहे. डॉट बॉलची सांगता इथे झाली आहे. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावफळकावरती 8 आहेत. दोन्ही फलंदाजांना इथे मात्र बांधून ठेवलंय. अर्थात मोठे फटका मारण्याची सातत्याने संधी दिली जात नाहीये. निखिल सुरुवातीला थोडासा संघर्ष करत होता परंतु त्यानंतर त्याने पलटवार केलाय. एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साईडला वळवलाय. अगदी पहिली धाव वेगात आली आहे. दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं जाणार नाहीये. फलंदाजांना ठाऊक आहे ते दुसरी धाव घेतली तर धोका निर्माण होऊ शकतो आणि तिथेच या सिंगलवरती समाधान मानावं लागलंय. धावसंख्या 1 ने दुहेरी अंकामध्ये 9 अंकावरती पोहोचते. चेंडू क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय आणि त्यानंतर हाफ इनिंग झाल्यानंतर आम्ही ड्रॉ करणार आहोत. केलं का? वासिन टीमला बाय मिळाले म्हणजे लक फॅक्टर त्यांच्या बाजूने आज.
बॅटची लिडिंग एज. कुणाल मात्र ही चुकी करणार नाहीये. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का टीम पालिवली संघाला. हे पावर हायलय तात्यामध्ये नसल पुतल्या. झेल आपण पाहिला. एसटी रक्षक करत असताना चांगला झेल त्यांनी कॅरी केला. 2 षटकार लगावले. निखिल बाबळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. इथे अप ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. कुणाल मात्र पुन्हा एकदा बॉल खाली. इथे देखील विकेट आली आहे. खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी, अप्रतिम कामगिरी पार पाडत असताना गावदेवी अंजूर संघासाठी निखिल म्हात्रे. नऊ धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल आहे आणि ते विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे निखिल म्हात्रेकरिता. 2 बॉल्सवरती त्यांनी 2 महत्त्वाच्या विकेट्स टिपल्या. टीम पालिवली संघाला बॅकफूटवरती आणून ठेवले गेले अंजूर संघाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं होतं कुणाल म्हात्रेने, या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त स्विंग पाहायला मिळाला. आउट ऑफ द ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पंचांनी वाईट घोषित केलाय. 10 धावा धावफलकावरती. अंतिम बॉलवरती मोठा स्ट्रोक आला तर सन्मानजनक टोटल, फायटिंग टोटल या मैदानावरती असेल. मोठा फटका येणं अत्यावश्यक आहे. एक बाजूने 5 विकेट्स गमावलेत. निम्मा संघ परतीच्या प्रवासाला निघून गेलाय. यावेळेला मात्र विकेटचे हायट्रिक. यस, विकेट हायट्रिकचा कंप्लीट करत असताना गोलंदाज निखिल म्हात्रे. वेल प्लेट निखिल. सन्माननीय पुंडलिकजी अगिवले साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर आम्हाला लाभला. त्याबद्दल आम्ही त्यांच्या निश्चित मनापासून धन्यवाद त्यांना देऊयात. या स्पर्धेला नक्कीच अनेक मान्यवर भेट देतील. त्याचं एकमेव कारण चषक जो आपण पाहतोय महायुती चषक, अर्थातच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, त्यानंतर शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आपल्याला या व्यासपीठावरती सातत्याने पाहायला मिळतील. नुकतंच आपण पाहिलं विधानसभा
134 भिवंडी ग्रामीण मतदारसंघाची निवडणूक संपन्न झाली. सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांनी तब्बल 58,000 विजय साकारला. त्यामध्ये दिनेशदादा भोईर यांचं देखील लाख मोलाचं सहकार्य आहे. विशेषतः भारतीय जनता पार्टीने केलेली मदत ही खूप मोलाची होती आणि सिंहाचा वाटा आहे आणि ते सर्व कार्यकर्ते आपल्याला या व्यासपीठावरती निश्चितपणाने पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुणाल आणि त्याच्या साथीने संकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विजयाकरिता लक्ष आहे 12 बॉल 11ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच विजयी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाचा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजीसाठी गोलंदाज संदीपला आणलं गेलंय. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने अंजूर संघाच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली होती त्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवावे लागेल. पहिला बॉल अलॉंग दी कार्पेट मिड ऑन क्षेत्राकडे ढकललाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. चेंडूची फेकी होते तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1 ने टीमचं अकाउंट ओपन होते 1 अंकावरती. पालिवली टीमला या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर 1-1 धाव ही रोखावी लागेल. प्रत्येक सिंगल ही थांबवावी लागेल आणि अधिकाधिक विकेट्स घ्याव्या लागतील. एक धावी धावफलकावरती गेली जोडली आहे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. ओहो सरळ बॅटने अगदी विसेपमध्ये हा बॉल खेळून काढलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. बॉलवर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. पुलर लेनचा बॉल होता. सरळ बॅटने खेळून काढला ज्या ठिकाणी सिंगल मिळतीये. या सिंगलने टीमची धावसंख्येमध्ये भर पडली आहे 2 अंकावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. थेंबे थेंबे तळे साचे. हळूहळू का होईना परंतु डावाची सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते आहे टीम गावदेवी अंजूर संघाकडून. पुढचा बॉल घेऊन यावेळेला दमदार फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेट आली आहे. फलंदाज संकेत इथे देखील अपयशी ठरलाय. पहिला धक्का पहिली विकेट 2 अंकावरती. जयश पाटील सोन्या बैल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तन्मय पाटील. मागील मॅचमध्ये ज्याने सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता असा खेळाडू स्ट्रायकर एंडवरती आहे. संदीप खूप चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल घेऊन इथे काय घडलंय देखील पाहावं लागेल. बॅटची इनसाइड एज जरूर होती. एसटी रक्षकाकडून ही चुकी पाहायला मिळाली आणि अशा मोमेंटवरती असा काय ड्रॉप होणं एक खराब संकेत म्हणावं लागेल संघासाठी. ज्या वेळेला तुम्ही लो स्कोरिंग मॅचसाठी रोखण्याचा प्रयत्न करताय त्यावेळेला तुम्हाला तुमचे एफर्ट्स दाखवणं गरजेचं आहे. तुमचं क्षेत्ररक्षणाबरोबर चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. इथे गोलंदाजी चांगली होती परंतु क्षेत्ररक्षणाची साथ द्यावी लागेल. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल संदीप यांचा. लोअर फुल टॉस लॉंगॉनकडे ढकललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील. चेंडूवरती सिंगल इथे आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 3 अंकावरती. पहा जबरदस्त प्रत्युत्तर पालिवली संघात येतोय. मैदानाच्या आतमध्ये लो स्कोरिंगची मॅच आहे पण लो स्कोरिंगच्या मॅचमध्ये त्यांनी आत्मविश्वास टिकवलाय. टीम पालिवली संघाला माहिती आहे हा खेळ क्रिकेटचा आहे. इथे जरतरला थारा नाही आहे. तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत आणि तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे आणि हेच दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये पालिवली संघ. यावेळेला कुणाल म्हात्रेने आपले हात खोललेत आणि चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. आमदार
एक नंबर. अवघ्या 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. चला टीम धोंडावडोली संघाचा कर्णधार प्रज्वल दळवी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तिसऱ्या फेरीतील सामने हे 3 षटकाचे राहतील याची सूचना आपण लक्षात घ्या. यानंतरचा होणारा सामना विजयी संघाविरुद्ध धोंडावडोली. उदय येत आहेत गोलंदाजी करण्याकरिता. 6 बॉलचा खेळ शिल्लक, 2 धावांची आवश्यकता. विजयाच्या दिशेने घोडदौड करतोय गावदेवी अंजूर. चला मॅच सुरू करा. टीम पालिवली अधिक वेळ घेऊ नका. सहा मध्ये अवघ्या 2 धावांची आवश्यकता. तन्मय पाटील स्ट्रायकर एंड वरती आहेत फॉर द विकेटने. यावेळेला ऑन साईडला वळवलाय, क्षेत्र खाली आहे, त्याला देखील हुलकावणी दिली आहे. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. विजयाची टंका फुंकणारा हा आलाय चौकार तन्मय पाटीलच्या बॅटमधून आणि इथे विजयश्री तर अर्थातच गावदेवी अंजूर अभिनंदन अँड हार्ड लक टीम पालिवली. नेहमी गोरगरीबाला मदत करी, मानी तिच्या ना लोक सारी, मानी तिच्या ना लोक सारी, मानी तिच्या ना लोक सारी. जनतेनी बहुमतानी विधान भवनात केली स्वारी, विधान भवनात केली स्वारी, विधान भवनात केली स्वारी. पालिवली संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पालिवली संघाचा कर्णधार. तत्पूर्वी आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. मी आमंत्रित करेन टॉससाठी. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमच्या महिला भगिनी आहेत. सौभाग्यवती रेवंतताई आगिवले, त्यानंतर बेबीताई म्हात्रे, त्यानंतर दीपाताई आगिवले यांना विनंती करेन आपण आमच्या व्यासपीठावरती जॉईंट व्हा, आपला टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हा. आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस होईल.